नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 पदांची जी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती 2023मध्ये, त्यामध्ये तुम्ही अर्ज केलेले असतील. यामधील बऱ्याच विभागांच्या मित्रांनो परीक्षा झालेले आहेत, त्यांचे निकाल लागले आहेत, नियुक्त्याही भेटलेले आहेत. परंतु काही असे विभाग आहेत ज्यांचे मित्रांनो आत्ता जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या आणि काही असे विभाग आहेत ज्यांचे खूप दिवसापासून जाहिराती प्रसिद्ध होऊनही मित्रांनो या ठिकाणी परीक्षा झालेल्या नाहीत किंवा निकाल लागलेले नाहीत आणि काही विभागाच्या परीक्षा चालू आहेत. तर त्यापैकी मित्रांनो कुठले सध्या जाहिरातीमध्ये तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि कुठल्या परीक्षा राहिल्यात आणि त्या राहिलेल्या परीक्षा मित्रांनो कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे ते अंदाजित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमची कुठली परीक्षा राहिली मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. तर बघा मित्रांनो, पुढील होणाऱ्या कुठल्या परीक्षा आहेत त्याची माहिती आपण पाहूयात. कारण की मित्रांनो सध्या आचारसंहिता लागलेली आहे, त्याच्यामुळे मित्रांनो बऱ्याच विभागाच्या जाहिराती देखील प्रसिद्ध होत नाहीत आणि परीक्षा देखील मित्रांनो थंडावलेली आहेत. झेडपीची तर पूर्णपणे मित्रांनो प्रक्रिया जी आहे थंडावली आहे. तर ही आचारसंहिता जी आहे मित्रांनो कधीपर्यंत चालू राहणार आहे तीही माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. तर पहिली जाहिरात मित्रांनो आलेली होती, त्यापैकी पहिली परीक्षा जी आहे मित्रांनो आचारसंहितेनंतर होऊ शकते ती म्हणजे जिल्हा परिषदची. त्याची माहितीही आपण जी न्यूजमध्ये आलेली आहे तीही पाहणार आहोत. त्यानंतर GMC धुळे, ग्रुप डी, GMC नागपूर, त्यानंतर आदिवासी विकास विभाग, MIDCचे काही पदांची परीक्षा राहिल्यात, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परीक्षा राहिली आणि फॉरेन्सिक लॅबची परीक्षा राहिलीत. एकूण 7 परीक्षा मित्रांनो या ठिकाणी आहे 7 विभागाच्या. तर यापैकी मित्रांनो तुमची कुठली परीक्षा राहिली त्यानुसार मित्रांनो आपण आता माहिती पाहूयात की नेमक्या ह्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, जी अंदाजित माहिती आहे किंवा जी न्यूजमध्ये माहिती आली त्यानुसार जून-जुलैमध्ये तुमच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो आचारसंहिता जी आहे मित्रांनो 4 जूनपर्यंत किंवा 2 जूनपर्यंत या ठिकाणी असणार आहे. तशी तर मित्रांनो आचारसंहिता वर्षभर सुरूच असणार आहेत पुढच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याच्या. परंतु मित्रांनो त्याबद्दल अधिकृत कुठलीही माहिती अजून आलेली नाही आहे की ह्या तारखेला आयोगाने जे आहेत निवडणुका जाहीर केलेल्या आहेत म्हणून. त्याच्यामुळे पुढचं कोणीही सांगू शकत नाही. सध्या मित्रांनो जी आचारसंहिता लागू आहे ती 4 जूनपर्यंत मित्रांनो कायम राहणार आहे. कारण की जी लोकसभाची सध्याची आचारसंहिता आहे, लोकसभाच्या निवडणुका जे होत आहेत त्याचा निकाल लागेपर्यंत म्हणजे 4 जूनला निकाल लागायला सुरुवात होणार आहे तोपर्यंतच मित्रांनो ही आचारसंहिता असणार आहे. तर मित्रांनो आता एप्रिल चे या ठिकाणी जर आपण बघितलं 18 दिवस गेलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो जवळपास हे 10 दिवस आणि मेचे 30 दिवस या ठिकाणी बघितले आपण, तर जवळपास मित्रांनो अजून 40 ते 45 दिवस आचारसंहिता तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर 40 ते 45 दिवस अजून तुमच्याकडे मित्रांनो आहेत. म्हणजे हे दिवस असे निघून जातील मित्रांनो. तर तुमच्या परीक्षा तर 100% होणारच आहेत. परंतु बरेच विद्यार्थी म्हणतील की आम्ही अभ्यास अजून किती दिवस करायचा. तर मित्रांनो याला कोणीच काही करू शकत नाही. कारण की याच्यामध्ये आचारसंहिता लागली मित्रांनो, त्याच्यामध्ये तशी प्रोसेसच तशी आहे मित्रांनो. तर कारण की आचारसंहितेमध्ये परीक्षा जी आहेत ते घेता येत नाहीत. परीक्षा घेता येतात परंतु तशी मान्यता जर त्या विभागाने घेतली तर मित्रांनो घेता येतात. परंतु या विभागांनी मान्यता घेतली आहे की नाही त्याबद्दल मित्रांनो कुठलंही अपडेट अधिकृत त्या विभागांनी दिलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये MIDCच्या देखील मित्रांनो जर आपण बघितल्या काही पदांच्या परीक्षा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत, काही पदांच्या परीक्षा ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो MIDCला मग मान्यता भेटलेली असावी का तोही प्रश्न आहे. परंतु त्याबद्दल कुठलीही माहिती आलेली नाही. त्यांनी राहिलेल्या पदाच्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत लवकरच जाहीर करू असं देखील त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. आता जिल्हा परिषद आपण पाहू शकता 2019 पासून ही परीक्षा चालू आहे. महापरीक्षा पोर्टलमार्फत तुम्ही फॉर्म भरले होते, त्याच्यानंतर ते फॉर्म रद्द केले गेले. त्यानंतर मग आता IBPS मार्फत 2023मध्ये फॉर्म भरण्यात आले. तर तेही मित्रांनो या ठिकाणी परीक्षा जी आहेत जवळपास या ठिकाणी 90-95% झाल्यात. राहिलेल्या परीक्षा महत्त्वाच्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांच्या राहिलेल्या आहेत. तर आता मित्रांनो ह्या राहिलेल्या परीक्षांबद्दल आपण बोलतोय ह्या सर्वच विभागांच्या. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांच्या परीक्षा कधी होतील त्याची माहिती पाहूयात. परंतु मित्रांनो सर्वच परीक्षा ज्या आहेत या ठिकाणी आचारसंहिता म्हणजे जूनमध्ये होण्याची, जून-जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. तर याबद्दल बघूयात मित्रांनो काय आहे न्यूज. ती पहिली न्यूज जी आहे मित्रांनो ती म्हणजे ग्रामसेवक, आरोग्यसेवक या पदांच्या परीक्षाबद्दल. तर जून नंतरच मित्रांनो मुहूर्त लागू शकतो असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो पूर्ण न्यूज आपण पाहणार नाहीत, याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती दिली तीच पाहूयात. तर याच्यामध्ये काय म्हटलंय पहा, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून जून महिन्यापर्यंत राहणार आहे. अशा परिस्थितीत ग्रामसेवक, आरोग्यसेवकांच्या परीक्षेचे नियोजन आता जून महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे. तर ही जी न्यूजमध्ये माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर झेडपीच्या परीक्षा मित्रांनो जून नंतर तुमच्या होऊ शकतात. तुमच्याकडं एक 40 ते 45 दिवस अजून या ठिकाणी अभ्यासाच्या नियोजनासाठी असणार आहेत. ठीक आहे. तर बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्ही अभ्यास केलेला आहे, परंतु मित्रांनो याला कोणीच काय करू शकत नाही. बाकी जी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाहिराती येतात तिथं देखील तुम्ही
फॉर्म भरू शकतात। आता सरळ सेवेची तर जाहिराती मित्रांनो कुठल्याच येत नाहीत सध्या। सरळ सेवेच्या आचारसंहितेनंतर कुठल्या जाहिराती येणार आहेत त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे, तो व्हिडिओही पहा। आता ही झालं ZDP-बद्दल। आता राहिलेल्या परीक्षा ज्याच्यामध्ये GMC असेल, आदिवासी विकास विभाग असेल, फॉरेन्सिक लॅबची परीक्षा असेल, MIDCची असेल मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परीक्षा असेल, ह्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत जवळपास मित्रांनो 5 ते 7 डिपार्टमेंटच्या, ते कधी होऊ शकतील तर हे देखील मित्रांनो आचारसंहितेमध्येच अडकलेले आहेत। आचारसंहितेनंतर मित्रांनो ह्या परीक्षा होऊ शकतात। ह्यांचं जे वेळापत्रक होतं, ह्यांच्या ज्या परीक्षा घेण्याची मित्रांनो नियोजन चालू होतं ते आचारसंहितेमुळे या ठिकाणी कोलमडलेलं आहे। इथं म्हटलेलं आहे आचारसंहितेचे ग्रहण लागले, सर्वच स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक पुढे गेल्याने त्याचे दूरगामी परिणाम या ठिकाणी असून वयोमर्यादेच्या काठावरील परीक्षार्थ्यांना याचा फटका देखील बसू शकतो। तर सर्वच स्पर्धा परीक्षेचं वेळापत्रक मित्रांनो कोलमडलेलं आहे। तर तुमच्या राहिलेल्या सर्व परीक्षा मित्रांनो या ठिकाणी जी ही न्यूज आली आहे त्यानुसार तरी मित्रांनो आचारसंहितेनंतर होण्याची शक्यता आहे, म्हणजे जून-जुलैमध्ये। याबद्दल मित्रांनो ऑफिशियली अजून काही विभागाच्या डिपार्टमेंटवरती अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल। ही माहिती का द्यायची होती तर बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत होते की सर आम्ही या विभागासाठी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे, जसं की आम्ही GMCसाठी फॉर्म भरला आहे, आम्ही फॉरेन्सिक लॅब DFSLसाठी फॉर्म भरला आहे, आम्ही आदिवासी विकास विभागासाठी फॉर्म भरलेला आहे, ते आमच्या या परीक्षा नेमक्या कधी होतील। तर बघा मित्रांनो तुम्ही बिंदास्त राहा, तुमचा अभ्यास या ठिकाणी 40 ते 45 दिवस अजून तुम्ही करत राहा। मध्ये जर परीक्षेचे वेळापत्रक आले या 40-45 दिवसामध्ये तरी देखील मी तुम्हाला माहिती देणारच आहे, परंतु इतर ज्या जाहिराती येत आहेत त्याच्यावरतीही मित्रांनो फोकस करा। त्या सर्व जाहिराती आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटतात, जसं की SSCची CHSL मित्रांनो जी की 12वी पासवरती जाहिरात आलेली आहे। RPFमध्ये तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी इंटरेस्ट असेल रेल्वे पोलीसमध्ये तर तिथंही अप्लाय तुम्ही करा, त्याचीही जाहिरात आलेली आहे। बाकी छोटे मोठे जाहिराती देखील मित्रांनो येत राहत आहेत, जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तिथेही तुम्ही अप्लाय करू शकता। परंतु ह्या ज्या परीक्षेत मित्रांनो हे बॅकअप म्हणून ठेवा, बाकीच्या पुढच्या परीक्षांना देखील तुमचा स्टडी चालू राहू द्या, जेणेकरून मित्रांनो जून-जुलै नंतर म्हणजे आचारसंहितेनंतर कुठल्या परीक्षा येणार आहे त्याच्यावरतीही तुम्हाला मी सांगतोय, त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकतात। आता मित्रांनो ह्या ज्या तुम्ही परीक्षांचे फॉर्म भरलेले आहेत इथं वयोमर्यादेचं मित्रांनो काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला फक्त परीक्षा द्यायचे, कारण की परीक्षाच झालेल्या नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो। परंतु ज्या मित्रांनो ह्या जाहिराती आलेल्या आहेत याची जसे मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर माहिती शेअर केली जाईल। याबद्दल अजून तरी कुठलीही माहिती आलेली नाही की याच तारखेला याच्या परीक्षा होतील म्हणून। ह्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो जी न्यूज आली त्यानुसार जून-जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे, ही एक अंदाजित माहिती न्यूजवरनं तुम्हाला सांगतोय मी। याबद्दल जसे अपडेट येईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या व्हिडिओमध्ये अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो 17,000+ पदांची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती। यासाठी मित्रांनो 2023 सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकात त्यांच्या पाहायला भेटतील। आणि मित्रांनो आरोग्य विभागामधील तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी जसं की आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे। याच्यामध्ये सर्व तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास पाहायला भेटेल। आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच हे तांत्रिक डायरीवरती आधारित पुस्तक आहे, याच्यामध्ये टॉपिकनिहाय तुम्हाला सर्व तांत्रिक प्रश्न त्यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे तांत्रिक प्रश्नांचा, तर ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे, जे की IBPS पॅटर्ननुसार आहे मित्रांनो। त्यानंतर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच, याच्यामध्येही मित्रांनो नवीन अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे। आणि मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्हाला वन लाइनर स्वरूपामध्ये पुस्तक हवं आहे, जे की TCS IBPSने आतापर्यंत घेतलेल्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GK प्रश्नांचा या पुस्तकामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो वाहन चालक पदासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी त्यांचं पुस्तक आहे। SSCची मित्रांनो पूर्ण मराठीमधून पुस्तकं त्यांची आहेत। तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची महाराष्ट्रातील सर्वत्र बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, ऑनलाईन तुम्ही देखील खरेदी करू शकतात।